नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित 1 वरती चर्चा करतोय. परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही 26वी व्हिडिओ आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण अर्थनियोजन या प्रकरणातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत, तो म्हणजे परताव्याचा दर काढा. मित्रांनो, प्रत्येक वर्षी मला तर वाटतं जवळपास 70 ते 80% वेळा परताव्याचा दर काढा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ज्या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पटकन आपण आपल्या प्रश्नाकडे. तर बघा, या ठिकाणी प्रश्न काय की अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातो. बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 200% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळवलेला परताव्याचा दर काढा. आता गुंतवणुकीवरती जो परताव्याचा दर मिळालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा, म्हणजे रेट ऑफ रिटर्न त्याला आपण म्हणतो. परताव्याचा दर काढायचं सूत्र आहे मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. गुंतवणूक जी आहे ती बाजारभावाच्या आधारे काढली जाते आणि मिळालेला एकूण लाभांश जो आहे तो तुम्हाला दर्शनी किमतीच्या आधारावरती काढावा लागतो. तर बघा, या ठिकाणी आपण सगळे मुद्दे घेऊयात. जे जे दिलंय ते या ठिकाणी पहिलं स्पष्ट लिहायचं. मला पहिलं दिलंय बाजारभाव. बघा, या ठिकाणी बाजारभाव आपल्याला दिलेला आहे. बाजारभाव दिलेला आहे ₹80. त्याच्यानंतर अमोलने 100 रुपये दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत जी आपल्याकडे आहे, दर्शनी किंमत आपल्याला दिलेली आहे ₹100. ठीक आहे. त्याच्यानंतर 50 शेअर्स, एकूण शेअर्स किती घेतले बाबा? 50. एकूण शेअर्स बरोबर आपल्याला घेतलेले आहेत 50 घेतले असं दिसतंय. आणि लाभांश जो आहे, शेकडा लाभांश आपण त्याला म्हणू शकतो. शेकडा लाभांश. कंपनीने जो लाभांश दिलेला आहे तर तो लाभांश आपल्याला 20% दिलाय असं या ठिकाणी दिसतंय. आता इथं मला काय काढायचंय? सगळ्यात पहिली गोष्ट गुंतवणूक आपण या ठिकाणी काढूयात. चला, गुंतवणूक. एकूण गुंतवणूक किती असणार आहे? तर गुंतवणूक ही नेहमी बाजारभावाच्या आधारावरती काढली जाते. बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. या ठिकाणी बाजारभाव किती? 80 रुपये. वाटलंच तर इथे लिहा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. जागा कमी आहे म्हणून मी आता जरा शॉर्टकट मध्ये लिहितो. बाजारभाव 80 आहे, मग 80 रुपये गुणिले शेअर्सची संख्या आपल्याकडे 50 आहे, मग या ठिकाणी 50 रुपये लिहू. 8×5 = 40 म्हणजे रुपये किती बाबा? 4000. 4000 रुपये काय झाली बाबा एकूण गुंतवणूक. आता आपण काय करू, या ठिकाणी दर्शनी किंमत लाभांश काढू. आता लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवरती काढला जातो. आता एका शेअरवरील लाभांश बघा, एका शेअरवरील लाभांश. आता एका शेअरवरचा लाभांश किती असेल तो पहिला आपण काढू. आता तो लाभांश जो आहे तो 20%. कशावरती? दर्शनी किमतीवरती. दर्शनी किंमत आपल्याकडे किती दिली बाबा? 100 रुपये. तर या 100 रुपयावरती 20%. 100 रुपयावरती किती? 20%. म्हणजे याचा अर्थ काय बाबा? 100 रुपयावर 20% म्हणजे 100 गुणिले 20/100 करा. आता इथं 1000 झाले चुकून. 100 गुणिले 20% म्हणजे 20/100 आपल्याला करायचं. आता हे 100 गेले, किती राहिले बाबा? ₹20. तर या ठिकाणी ₹20 आपल्याकडे आलंय. म्हणजे एका शेअरवरचा लाभांश 20%, 20 रुपये. आता एकूण लाभांश आपण काढू. एकूण लाभांश आपल्याला काढायचा आहे. मिळालेला एकूण लाभांश. एकूण लाभांश म्हणजे काय? एका शेअरवरचा लाभांश गुणिले एकूण शेअरची संख्या. आता एका शेअरवरचा लाभांश आपल्याकडे 20 रुपये, या ठिकाणी लिहिला 20 रुपये. आणि एकूण शेअरची संख्या आपल्याकडे किती? 50 आहे, ही लिहिली 50. मग माझ्याकडे किती आला बाबा? रुपये 5 दुने 10 म्हणजे 1000. म्हणजे एकूण या ठिकाणी आपल्याकडे लाभांश जो आहे तो 1000 आला. तर मित्रांनो, या दोन गोष्टी सगळ्यात आधी आपल्याला काढता आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणूक आणि त्याच्यानंतर एकूण लाभांश. बघा, गुंतवणूक म्हणजे काय? बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव 80 आहे गुणिले शेअरची संख्या 50 आहे. 80 गुणिले 50 4000. त्याच्यानंतर एका शेअरवरचा लाभांश काढू. एका शेअरवरचा लाभांश 20%. बघा, दर्शनी किंमत 100 रुपये गुणिले त्याच्यावरती 20%. 100 रुपये गुणिले 20% म्हणजे 20/100 ने गुणायचं. 100 गेले 20 रुपये. एका शेअरवर 20 रुपये लाभांश आहे. आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे. एका शेअरवरचा लाभांश 20 रुपये, मग एकूण किती? 20 गुणिले एकूण शेअर्सची संख्या आपल्याकडे 50 आहे. 20 गुणिले 50 1000. आता आपण या ठिकाणी परताव्याचा दर काढू. तर परताव्याचा दर बघा, मिळालेला एकूण लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. आता मिळालेला एकूण लाभांश किती बाबा? 1000 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू 1000 भागिले एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक 4000 आहे, इथं लिहायचं 4000.
आणि गुणिले आपले 100. बघा 1 2 1 2 शून्य गेले आणि हा शून्य गेला. म्हणजे 100 भागिले 4. 100ला 4ने भाग लावला, माझ्याकडे उत्तर आलं 25. म्हणजे काय झाला बाबा 25%. तर या ठिकाणी हा परताव्याचा दर आपल्याला काढायचा होता. तर हा परताव्याचा दर या ठिकाणी आपण काढला 25%. तर परताव्याचा दर हा नेहमी टक्क्यामध्ये काढला जातो. मित्रांनो लक्षात घ्या, पायऱ्या लक्षात घ्या. प्रत्येक गणितामध्ये आपण स्टेप्स लक्षात घेतल्या पाहिजे, पायऱ्या लक्षात घेतल्या पाहिजे. या गणितामध्ये बघा काय पायरी आहे. पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला काय करायचं, ज्या गोष्टी दिल्यात त्या दिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या व्यवस्थित पहिल्या लिहून घ्या. बघा काय काय दिलंय, बाजारभाव 80 रुपये, दर्शनी किंमत 100 रुपये, विकत घेतलेल्या शेअरची संख्या 50 आहे आणि शेकडा लाभांश 20%. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट गुंतवणूक काढा आणि गुंतवणूक ही नेहमी बाजारभावावरती काढली जाते, ही गोष्ट लक्षात घ्या. मग एकूण गुंतवणूक म्हणजे काय, बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव 80, शेअर्सची संख्या 50, 80 गुणिले 50 आपल्याकडे आलं 4000. आता लाभांश काढताना पहिला एका शेअरवरचा लाभांश काढायचा आणि लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवरती काढला जातो. चुकून सुद्धा लाभांश जो आहे तो तुम्ही बाजारभावावर काढू नका. एकूण लाभांश म्हणजे एका शेअरवरचा पहिला लाभांश काढा. शेअरची जी काही तुमची दर्शनी किंमत आहे ती आपल्याकडे 100 रुपये आहे, त्याच्यावरती 20% म्हणजे 100 गुणिले 20 भागिले 100 केलं. 100 गेले 20 रुपये. 20 रुपये हा झाला आपला एका शेअरवरचा लाभांश. आणि एकूण लाभांश म्हणजे काय, एका शेअरवरचा लाभांश 20 रुपये गुणिले शेअरची संख्या 50, 20 गुणिले 50 1000. 1000 लाभांश आला. एकूण लाभांश आणि एकूण गुंतवणूक आली की या सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्यात. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. एकूण लाभांश 1000, एकूण गुंतवणूक 4000 आणि गुणिले 100. हे 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले, 100 भागिले 4 बरोबर 25%. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. या ठिकाणी मी बाजूला होतोय, तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, यस. तर बघा मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण परताव्याचा दर कसा काढायचा हे पाहिलं आणि हा प्रश्न 100% परीक्षेला येतो. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाची तयारी चांगली करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देतो. जर तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 अवघड जात असेल तर काळजी करायची नाहीये. तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवरती एक स्पेशल कोर्स बनवलाय. ऍपचं नाव काय आहे, क्रिएटिव्ह मॅथ मराठी. जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे. आणि ऍपवरती जो कोर्स बनवलाय त्याच्यामध्ये आपण काय केलंय, गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावरती 3 ते 4 व्हिडिओज आहे. आणि या व्हिडिओमध्ये काय आहे, तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे गुणधर्म, संकल्पना, सूत्र यावर चर्चा केली आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती सुद्धा चर्चा झालेली आहे. ओके. आणि तसंच आपण आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह येत असतो आणि या कोर्समध्ये बऱ्याचशा तुम्हाला चांगल्या महत्त्वाच्या नोट्सच्या पीडीएफ फाईल तुम्हाला बघायला मिळतील, प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल बघायला मिळतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आपल्या ऍपवरती पाहायला मिळतील. तर ऍप जर तुम्ही नसेल परचेस केला तर आपल्या हा जो कोर्स नसेल परचेस केला तर आपल्या ऍपवरती जा, ऍपवर जाऊन हा कोर्स परचेस करा. ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्ले स्टोअर वरती सुद्धा ऍपची लिंक बघायला मिळेल. आणि हा जो कोर्स आहे ना, याची किंमत खूप कमी आहे. फक्त 100 रुपयामध्ये, फक्त 49 रुपयामध्ये, 49 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. प्रत्येक महिन्याला 49 रुपये भरून तुम्ही गणिताचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.